सोडवायला. ऍटलीस्ट मला त्याच्याकडे घेऊन चल आता प्लीज. प्लीज मला एकदा बघू दे ना त्याला प्लीज. मला नाही वाटत त्या कोणालाही भेटू देतील. प्लीज. असं कसं नाही भेटून देणार? हा, निशिता समज. नवरा आहे माझा तो. मला त्याला भेटायचंय. दिशू बाळा शांत हो ग, शांत हो. बघताय ना कौशिकीताई, बघा काय अवस्था झाली आहे माझ्या लेकीची. जाऊ दे निश, तुझं मन इथे कुणालाच कळत नाहीये. त्यांना काय बरंच आहे. तू जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेशील आणि तिकडे जावई बापू जेलमध्ये आहेत. त्यांना रान मोकळं. मला वाटलं होतं या घरात लग्न करून आली की माझी मुलगी सुखात राहील, पण नाही. जाऊ दे, शांत. सरे काय बोलताय तुम्ही? तुम्ही हिच्या काळजीपोटी या घरात थांबलात का तिची काळजी वाढवायला? तुम्ही या परिस्थितीत तिला सांभाळणं, तिला धीर देणं गरजेचं आहे, पण तसं काही होत नाहीये. तुमचं बोलणं हेल्प करत नाहीये, हे कळतंय का तुम्हाला? कौश, जे आहे ते आहे. निशिता, एक मिनिट माझा ऐक, एक मिनिट माझा ऐक. हे बघ मला कळतंय तू आत्ता खूप रागात आहेस. तुला भीती वाटते ना, युवराजची काळजी वाटते, हे सगळं कळतंय मला. पण मला हेही माहिती आहे की आमची निशिता समजूतदार आहे. आहेस ना? हे बघ निशिता, तुझी आणि युवराजची भेट घालून द्यायचा मी पूर्ण प्रयत्न करते आणि यापुढे सुद्धा करेन. पण मी काहीच प्रॉमिस करू शकत नाही. हे प्लीज तू समजून घे. हे बघ, एक मिनिट. निशी, शांत हो. हा, तू इथे मी बघितलं तर. सुनावणे, 2 बन घेऊन या. मॅम, युवराज काही बोलला नाही. मला हवंय ते उत्तर अजूनही त्याने दिलेलं नाहीये. पण मग तुमची पुढची स्टेप काय असणार आहे? हा प्रश्न तू एक ऑफिसर म्हणून विचारतेस की खांडेकर म्हणून? एक ऑफिसर म्हणून. ओके, एक ऑफिसर म्हणून सिनियरला नेक्स्ट स्टेप विचारण्यापेक्षा सिनियरच्या नेक्स्ट ऑर्डरची वाट बघ, नाही का? सिनियरच्या पुढच्या ऑर्डरची वाट बघ. एक ऑफिसर म्हणून माझ्या डोक्यात काय चाललंय हे मी तुला नाही सांगू शकत. सॉरी मॅम, पण जर हाच प्रश्न मी तुम्हाला एक खांडेकर म्हणून विचारला तर? मग तर अजिबातच नाही सांगू शकत.